नमस्कार, मी प्रज्ञा करजवकर आणि आज आपण पुणे पोर्शे अपघातासंदर्भात जी नवी माहिती समोर येते त्या संदर्भात बोलणार आहोत। पुणे पोर्शे अपघात प्रकरणातला जो मुख्य अल्पवयीन आरोपी आहे वेदांत अग्रवाल, त्याला सुरुवातीला 15 तासाच्या आत जामीन मंजूर झाला होता। अगदी 300 शब्दाचा निबंध त्याला लिहायला सांगितला आणि अटी शर्तींसह त्याला जामीन मंजूर करण्यात आला। त्यानंतर समाज माध्यमांवर असो किंवा इतर माध्यमांवर असो संताप व्यक्त करण्यात आला होता। कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली होती आणि त्यानंतर पुणे पोलिसांच्या लक्षात आलं की हे प्रकरण आता जास्तच वाढताना दिसतंय, म्हणून पुणे पोलिसांच्या कारवाईला वेग आला। हा जामीन त्याचा फेटाळण्यात आला। आता ज्यांनी निबंध लिहायला सांगितला तेच साहेब आता अडचणीत येणार आहेत, कारण त्यांची चौकशी होणार आहे। दरम्यान वेदांत अग्रवालला 300 शब्दांचा निबंध लिहिण्यासह विविध अटींवर अवघ्या 15 तासात जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या सरकार नियुक्त सदस्यांची चौकशी केली जाणार आहे। त्यासाठी महिला व बाल विकास विभागाने समिती स्थापन केली आहे। या सदस्यांकडून अल्पवयीन मुलाला जामीन देताना कायदेशीर बाबींचं पालन झालं आहे का याची खातरजमा होणार आहे। समितीचे प्रमुख उपायुक्त दर्जाचे अधिकारी असतील आणि या सर्व घटनेनंतर या कारवाईला वेग आलेला आहे। समिती स्थापन करून चौकशी केली जाणार आहे आणि या चौकशी अंती काय निष्पन्न होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या व्हिडिओमध्ये इतकंच। पाहत रहा जय महाराष्ट्र।